कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या प्रश्नी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच प्रशासनाला इशारा देताना म्हटले होते की चिपी विमानतळ सुरळीत सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप लावू. या वक्तव्याचा खासदार नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेत वैभव नाईक यांना इशारा दिलाय. चिपी विमानतळाला टाळे लावून दाखवत तुझ्या घराला टाळे मारतो असे वक्तव्य केलंय. वैभव नाईक यांनी आपल्या कोल्हापुरातील कॉन्ट्रॅक्टदारासोबत येथील रस्ते निकृष्ट दर्जाचे बनवलेत. याच्या सगळ्या केसेस बाहेर काढल्या तर पळता भुई थोडं होईल असाही इशारा खासदार नारायण राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना दिलाय. यांनी काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावे, कसा विमानतळ आणावा, कसा सुरू करावा हे गण्य तरी आहे. 5 मिनिटं शुद्ध मराठीच्या सभागृहात तरी बोलले का? हे 10 वर्ष होते आमदार म्हणजे मी टाळा मारतो विमानतळाला. कधी जातो सांग रे मला. टाळ मारूनच जातो. मी आज सांगायला आलोय ते मारूनच जातो. नाही तुझ्या घराला जाऊन टाळे मारणार तर नारायणाने नाव सांगणार नाही. सिंधुदुर्ग विमानतळाला टाळे ठोकून दाखवच तुझ्या घराला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही असा धमकीबाजा इशारा खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील एका कार्यक्रमात दिल्यानंतर ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर देत आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, तारीख जाहीर करून टाळे ठोकू असा आमदार वैभव नाईक यांनी राणेंवरती पलटवार केलाय. पाहूयात. खरं तर याआधी सुद्धा आपली संस्कृती आहे घरात घुसून मारू, घराला टाळं ठोकू. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय आणि आपली ही भूमिका, कालची भूमिका ही आपली उद्विग्न होती की आपला विजय हा जनतेने कशाच्या रूपाने आपल्याला विजय आपण मिळवलेला आहे. ठोकशाहीला स्वीकारून लोकांना आमिष देऊन आपण विजय मिळवलेला आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे ही आपली उद्विग्नता आपण व्यक्त काल माझ्या रूपाने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. परंतु अशा धमक्यांना मी कधी भीक घातली नाही आणि यापुढे भीक घालणार नाही. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विरोधी पक्षातले जे काही चुकीचे दाखवू ते खरं तर तुम्ही सुधारलं पाहिजे. तुम्ही विमानतळ सुरू केलं पाहिजे. परंतु आपण विमानतळ सुरू करताना माझ्या घरात घुसून मला टाळे ठोकण्याची किंवा मला धमकी देण्याचा आपण प्रयत्न करताय. खरं तर अशा धमक्यापेक्षा आज विमानतळ सुरू होणं हे गरजेचं आहे. तरच म्हणजे जे आम्ही वक्तव्य दिलं आहे त्याला अनुसरून आम्हाला काम हे करावंच लागेल कारण लोकांच्या हिताचा प्रश्न आहे. म्हणून कोणी आमच्या घराला टाळे ठोकलं किंवा आम्हाला धमकी दिली तरी हे टाळे ठोकण्याचं काम थांबणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तारीख जाहीर करू आणि विमानतळ मुंबई विमानतळ नाही सुरू झालं तर हे आम्हाला टाळे ठोकावंच लागेल. तर आता आपण बघितलं असाल की सी वर्डला आमचा विरोधक म्हणून विरोध नाही आहे. आता हा सी वर्ड प्रकल्प फक्त जमीन घेण्यासाठी होता. ह्याच्यात आता आपण काही दिवसांनी उघडे पडणार आहोत. आज सी वर्ड असून देत किंवा पारंपरिक मच्छीमारांना जी संरक्षण असून देत किंवा रिफायनरी असून देत हे सगळे आता हे तुम्ही आता सगळेच तुम्हाला दिलेले आहेत. लोकप्रतिनिधी खालपासून वरपर्यंत सगळे तुमचे आहेत, सत्ता तुमच्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही हे प्रकल्प करा. तुम्हाला कोणताही विरोध राहणार नाही. परंतु प्रकल्पाच्या नावाखाली जागा घेऊ नका तर त्याला आमचा विरोध राहील.